मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चौथ्या प्रकरणात अनेक संकल्पनांचा घटकांचा अभ्यास केला. आपलं जे चौथं प्रकरण आहे अर्थात भारतातील लोकसंख्येच्या समस्या आणि लोकसंख्येच्या संदर्भात असलेलं 2000 या वर्षाचं मांडलेलं सरकारचं धोरण. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बुद्धीचे स्थलांतर, बुद्धिवहन, वाढते शहरीकरण, नागरी वस्त्या, नगर शहरीकरण इत्यादी संकल्पनेचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेला आहे. या संकल्पना आपण समजूनसुद्धा घेतलेल्या आहेत. या प्रकरणातील शेवटचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. ते म्हणजे भारताचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी इन इंडिया 2000. मग लोकसंख्येच्या संदर्भात लोकसंख्या नियंत्रण आणण्यामागे लोकसंख्येची वाढ कुठेतरी थांबवली गेली पाहिजे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्या वाढत्या लोकसंख्येला गरजांची पूर्तता करण्याकरता काय काय शक्यता आपल्याला करता येऊ शकते, या सर्वांच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय लोकसंख्येचं धोरण निर्गमित किंवा निर्देशित केलेलं आहे. भारत सरकारच्या मार्फत हे राष्ट्रीय लोकसंख्येचे जे काही धोरण आहे हे फेब्रुवारी 2000मध्ये जाहीर करण्यात आलं. 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या विषयक असलेल्या धोरणांमध्ये भारतीय इतिहासात स्वातंत्र्यानंतरचे जे काही सर्वकष परिणामे आहेत किंवा परिमाणे आहेत, हे परिमाणे किंवा हे परिणामे याच्यामध्ये उपयोग करून घेतलेला दिसून येतो. या धोरणांमध्ये प्रामुख्याने मुलांच्या जीवनाचे किंवा जीविताचे, माता आरोग्याचे, स्त्री सबलीकरणाचे व रोजगाराच्या संदर्भात असलेल्या बाबींचा विचार या राष्ट्रीय लोकसंख्येच्या धोरणामध्ये केलेला दिसून येतो. या धोरणामध्ये किंवा या पॉलिसीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रजोत्पादन काळातील मुलांचे आरोग्य म्हणजे जन्मदरानंतर म्हणजे किंवा जी अपत्य जन्मल्यानंतर त्यांच्या आरोग्य आणि सेवा सुविधांचा प्रश्न ऐरणीवर येतो. अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. याच्यावर हा भर टाकण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यात जन्म प्रमाण कमी किंवा कुठेतरी स्थिर करणे म्हणजे 2.1% आणणे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 2045पर्यंत असलेली ही जी काही लोकसंख्या आहे ही कुठेतरी स्थिर या देशाला करायची आहे. अशा प्रकारचे 3 प्रमुख टप्पे या राष्ट्रीय लोकसंख्येच्या धोरणामध्ये फेब्रुवारी 2000मध्ये जाहीर करण्यात आलेले आहे. किती तर 3 प्रमुख टप्पे यामध्ये आहे. अशा प्रकारचे उद्दिष्ट किंवा धोरण किंवा धोरणात्मक उपाय किंवा यांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी पावलं उचलली गेलेली आहेत. या लोकसंख्येच्या धोरणांमध्ये जी काही उद्दिष्टांची पूर्तता अनिवार्य करण्यासाठी जे काही प्रयत्न विविध प्रकारच्या माध्यमातून किंवा जाहिरातीतून किंवा समुपदेशातून किंवा जनजागृतीतून आपल्यासमोर माहिती होतात किंवा आपल्यासमोर ते दिसतात, अशा प्रकारची उद्दिष्टांची पूर्तता ही करण्यासाठी काही गोष्टी ह्या अनिवार्य कराव्या लागतात. भारतासारख्या अतिबलाढ्य आणि लोकसंख्येच्या संख्येने जास्त असलेल्या देशात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून या उद्दिष्टांची किंवा या धोरणांची मूर्तता फेब्रुवारी 2000मध्येच या राष्ट्रीय लोकसंख्येच्या धोरणामध्ये केलेली दिसून येते. ही सर्व उद्दिष्ट जी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती तुम्ही सर्वांनी ऐकलेली आहेत, ती तुम्हाला माहीतसुद्धा आहे. परंतु मी पुन्हा कोणते उद्दिष्ट या राष्ट्रीय लोकसंख्येच्या धोरणांमध्ये सांगितलेले आहे याचा पाढा मी आता तुमच्यासमोर करतो. एकूण 14 उद्दिष्ट या राष्ट्रीय लोकसंख्येच्या धोरणांमध्ये म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये सांगितलेले आहे, जी फेब्रुवारी 2000मध्ये निर्देशित केलेली आहे भारत सरकारकडून. पहिलं आहे अर्भक व बालमृत्यूदर 1030पर्यंत खाली येणं. म्हणजे जे काही नवजात अर्भक असतात किंवा जन्म झाल्यानंतर लहान मुलांचा जो जीव जातो किंवा मृत्युमुखी पडतात, अनेक कारणे आहेत, यांचा दर कुठेतरी कमी करायचा आहे. दुसरं जे आहे बाळंतपणात मृत्यू पावणाऱ्या महिलांचा मृत्यूदर प्रति लाख 437वरून
प्रति लाख 100च्या खाली आणणे, म्हणजे ही संख्यासुद्धा कुठेतरी कमी करायची आहे, ती कमी आणायची आहे. म्हणजे हे सर्व उद्दिष्ट आहेत. तिसरं जे आहे, देशात बालकांसाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम राबवणे अतिशय महत्त्वाचं आहे. मग पोलिओ असेल, चिकनगुनिया असेल, टायफॉईड असेल, विविध प्रकारच्या बालकांच्या संदर्भामध्ये मी चिकनगुनिया बोललो, परंतु चिकनगुनिया हा बालकांच्या संदर्भातला नाही आहे. पोलिओ आहे, टायफॉईड आहे, घटसर्प आहे, कावीळ आहेत, अनेक प्रकारचे आजार, या आजाराच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये लसीकरणाची मोहीम राबविणे आवश्यक आहे. चौथं आहे, एकूण जन्मापैकी किमान 80% जन्म तज्ज्ञांच्या किंवा डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्व सोयींनी, सेवा सुविधांनी युक्त अशा प्रसूतीगृहामध्ये होतील, याकडे लक्ष देणं अनिवार्य आहे. म्हणजे आरोग्य सेवा सुविधांवर आणि प्रसूतीच्या कालावधीवर भर देण्यावर यांनी हे उद्दिष्ट मांडलेलं आहे. पाचवं आहे, जी काही साथीचे रोग निर्माण होतात, या साथीच्या रोगावरील सुद्धा लसींचा प्रचार करणे, प्रसार करणे आणि हे लसीकरण किंवा हे जे टीका आहे, हे टीकाकरण आहे, हे त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचवलं जातील याच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे कार्यक्रम माध्यमातून होत असतात. सहावं आहे, एड्स या रोगाविषयी माहिती प्रसारित करणे, एड्स प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी, जनजागृती आणि सर्वात महत्त्वाचं समुपदेशन, या सर्व गोष्टींची काटेकोरपणे पालन करण्यासाठी काही ना काही या उद्दिष्टांमध्ये भर टाकण्यात आलेले, आणि हे आपल्याला सर्व ठिकाणी आपल्याला माहिती होते. सातवं जे सांगितलं आहे ते म्हणजे सुरक्षित गर्भपात या संबंधी नियम, सोयी सुविधा या सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे, म्हणजे पुन्हा आरोग्य सेवा सुविधांवर भर दिलेला आहे. बालविवाह आणि गर्भलिंग परीक्षणावर बंदी व त्याचे काटेकोर पालन न करणाऱ्यांना कायद्याने कडक शिक्षा करायची आहे. ज्यांच्याकडे अमाप पैसा असतो, जे श्रीमंत असतात आणि त्यांना पहिलाच वंशाचा दिवा असतो, आणि या हेतूने स्त्रीच्या पोटात असलेले जे बाळ आहे त्याचं गर्भलिंग किंवा त्याचं निरीक्षण आणि परीक्षण करून लिंग जाणून घेऊन, जर पोटात जर मुलगी असेल किंवा ते अपत्य गर्भपात करून जे दवाखाने किंवा जे हॉस्पिटल अशा प्रकारचं कृत्य करतात त्यांच्यावर अतिशय कडक आणि दंडात्मक कारवाई करून त्या ठिकाणी या समस्येला कुठेतरी आळा बसवण्याचा विचार आहे. आठवं जे आहे ते म्हणजे बालविवाह आणि गर्भलिंग परीक्षणावर बंदी ही पूर्णपणे झाली पाहिजे, आणि जे करणार नाही यांना कायद्याने कडक शिक्षा आणि अनेक प्रकारचा आर्थिक भुर्दंड हा लावला गेला पाहिजे. 9वं जे आहे, हम दो हमारे दो, यावरून हम दो हमारा एक या विचारांना महत्त्व देऊन त्याचा प्रसार करणे व लहान कुटुंबाला प्रोत्साहन देऊन त्यांचं समुपदेशन करून त्यांना व्यवस्थित मार्ग दाखवणे, अशा प्रकारचं हे उद्दिष्ट आहे. 10वं जे आहे ते म्हणजे मुलामुलींच्या जी काही विवाहाची जी काही आयुर्मर्यादा आहे किंवा विवाहाचं जे काही वय आहे, या वयाच्या संदर्भामध्ये जनजागृती आणि समुपदेशन करणे हे महत्त्वाचं आहे. विवाहाचं जे काही किमान मर्यादा जे आहे ते 21 ते 28 वर्षापर्यंत आहे. हे विवाहाचे वय वर्ष जास्त असावे यासाठी जनजागृती करण्यात यावी आणि त्यावर भर टाकण्यात येत आहे. 11वं जे काही उद्दिष्ट सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे 2 अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना विशेष पारितोषिक किंवा विशेष प्रकारचं बक्षीस किंवा एक धनादेश देऊन त्यांचा गौरव करणे, की जेणेकरून त्या महिलेने सकारात्मकता दाखवून कुठेतरी कुटुंब नियोजन करून आपल्या लोकसंख्येवर कुठेतरी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 12वं जे आहे ते म्हणजे गरिबी रेषेखालील असलेल्या जे काही कुटुंब आहेत त्या कुटुंबात 2 मुलानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांना कायमस्वरूपी आरोग्य विमाची सुविधा उपलब्ध करून देणे. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये जर 2 मुलं असतील आणि त्या 2 मुलानंतर पुन्हा एखादी शस्त्रक्रिया जर अशी जर समस्या निर्माण झाली तर त्यांना कायमस्वरूपी आरोग्य विम्याचं सुरक्षा कवच त्यांना प्रदान करायचं किंवा ते उपलब्ध करून द्यायचं. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आरोग्य सेवा सुविधांवर भर हा दिला गेलेला आहे. 13वं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे झोपडपट्ट्या, आदिवासी क्षेत्र, तरुण लोकसंख्या याकडे लक्ष दिले गेलेले आहे. या उद्दिष्टांमध्ये भारताची जवळपास 10% लोकसंख्या झोपडपट्टी या क्षेत्रामध्ये किंवा या भागामध्ये राहते. तेथे आरोग्यविषयक सुविधा नसतात, सेवा सुविधा नसतात, आरोग्य विभागाची किंवा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अभाव असतो.
म्हणून बालक व माता यांचे मृत्यूचे प्रमाण जास्त असते किंवा ते वाढत जाते. त्यातूनच जन्मदर हा वाढतो. आदिवासी क्षेत्रातही पुरेशा आरोग्यविषयक सुविधा देण्याकडे लक्ष दिले गेलेले आहे. तरुण लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. त्याचा विचार करून शिक्षण, शाळेतील गळतीचे प्रमाण, उशिरा विवाह करण्याविषयीची असलेली जनजागृती, समुपदेशन इत्यादी या गोष्टींवर कडक उपाय यावर सुचवले गेलेले आहे. शेवटचं जे आहे 14वं जे धोरणात्मक उद्दिष्ट सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक आयोगाची स्थापना व त्या आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान राहतील. आयोगामार्फत लोकसंख्या विषयक कार्यक्रम मग ते विविध प्रकारच्या प्रसार किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून ते कशा प्रकारे प्रभावीपणे अंमलात आणण्याच्या संबंधी हे नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे किंवा याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय लोकसंख्येच्या धोरणांमध्ये 14 उद्दिष्टांची पूर्तता करून त्याच्यावर कडक अशी कार्यवाही आणि त्याचा वापर हा अनिवार्य करण्यात येणार आहे. कारण भारतात दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या ही कुठेतरी थांबली गेली पाहिजे, स्थिर झाली पाहिजे. या संदर्भामध्ये हे राष्ट्रीय लोकसंख्येविषयक असलेलं हे धोरण आणि यासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजना या आपल्याला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतील. अशा प्रकारे आपलं 4थं प्रकरण भारतातील लोकसंख्येच्या समस्या आणि लोकसंख्या धोरण हे या ठिकाणी संपलेलं आहे. आणि आपला TYBAला असलेला जनरलचा पॉप्युलेशन जॉग्राफी अर्थात लोकसंख्या भूगोल हा अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने सर्व मुद्दे, सर्व टॉपिक किंवा पॉईंट आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी पूर्णपणे कवर केलेले आहे. व्हिडिओ लेक्चर ऐकताना हेडफोनचा वापर करावा, व्यवस्थित ऐकावे, जेणेकरून तुम्हाला त्या संकल्पना, ते घटक किंवा ते टॉपिक, ते प्रकरण, त्याचं नाव आपल्याला लक्षात येईल, व्यवस्थित समजेल. व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित व्हिडिओ लेक्चर ऐका. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण वेळोवेळी कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन किंवा लेक्चर माझं या चॅनलवर पब्लिश होत असतं आणि याकडे तुम्ही काळजीने लक्ष द्या. अभ्यास चांगला करा आणि परीक्षेच्या दृष्टीने माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.